नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीचा तसाच तो आहाराचाही. भारतीय आहारात वरण किंवा आमटी असतेच. वरण भात किंवा आमटी भात खाल्ल्यामुळे मिळणारी तृप्ती ही दुसरा कशानेही मिळू शकत नाही, बरोबर? महाराष्ट्रात वरण किंवा आमटी सहसा तुरीची किंवा मुगाची केली जाते. सर्व कडधान्यात मूग हे सर्वश्रेष्ठ असतातच आणि त्यानंतर नंबर येतो तो तुरीचा. तुरीची डाळ पथ्यकर असते. तूर किंचित वातूळ असल्यामुळे आमटी बनवताना तुपाची किंवा तेलाची फोडणी दिली जाते. आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की तुरीची डाळ तुपाबरोबर खाल्ली तर त्रिदोष शामक असते. म्हणूनच तर आपल्याकडे वरण भात आणि तूप हे कॉम्बिनेशन अगदी पक्का असतं. गुजरातमध्ये चण्याच्या डाळीऐवजी तुरीच्या डाळीपासून पुरण बनवलं जातं आणि त्यापासून बनवलेल्या पुरणपोळ्या तुपाबरोबर सेवन केल्या जातात. त्यासुद्धा अतिशय रुचकर लागतात. दक्षिण भारतातही संभार किंवा रस्सम करण्यासाठी तुरीच्या डाळीचा वापर केला जातो. काही पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना तुरीचं वरण किंवा आमटी खाल्ली की त्रास होतो, पण त्या व्यतिरिक्त तूर हे कडधान्य रोजच्या आहारात असणं चांगलं असतं. याशिवाय तुरीची डाळ कृमीनाशक म्हणजे जंतांचा नाश करणारी असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातल्या कफदोषाला आणि अवाजवी प्रमाणात वाढलेल्या मेदाला कमी करणारी असते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर संध्याकाळच्या जेवणामध्ये तुरीची पातळ आमटी आणि ज्वारी बाजरीची भाकरी घेणं हे उत्तम होय. तुरीचं वरण किंवा आमटी बनवण्यासाठी डाळ शिजताना त्यात थोडं जास्त पाणी घालावं. डाळ छान शिजली आणि पातेल्याच्या तळाशी सेटल झाली की वरचं पाणी काढून टाकावं. अशी तुरीची डाळ अधिक पथ्यकर असते. तुरीची डाळ वर्ण्यकर असते असंही आयुर्वेदात म्हटलेलं आहे. त्यामुळे तुरीच्या डाळीचं पीठ उठण्याप्रमाणे पण वापरता येतं. जखम भरून आल्यानंतर किंवा त्वचारोग बरा झाल्यानंतर कधीकधी त्वचेवर डाग शिल्लक राहतात. यावर तुरीची डाळ शिजत असताना त्यामध्ये हळकुंड टाकावं आणि नंतर ते उगाळून त्याचा लेप लावावा. यामुळे त्वचेचा वर्ण पुन्हा पूर्ववत होण्यास मदत मिळते. आहारातील अशाच महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.